लाईव्ह मार्केटमध्ये एक मस्तपैकी न्यूज आली. जेपी मॉर्गनचं निफ्टीवरती टार्गेट 30,000. मी नाही विसरलो बरं का. अजून दिवस होता 19 जानेवारी. सिल्वर इंटरनॅशनल मार्केटमध्ये $119-20 आसपास ट्रेड करत होतं. त्याच दिवशी त्यांचं टार्गेट आलं. सिल्वरचं टार्गेट $150. ज्यांनी कोणी लॉंग पोझिशन्स घेतली असेल ना, अजून निघायचा मौका भेटत नाही. $74 ट्रेड करत आहे आणि याला फार दिवस नाही झाले, 20च दिवस झालेत आणि आज जेपी मॉर्गनचं टार्गेट आलंय 30,000. मनामध्ये धास्ती बसली. असं सिल्वर सारखं कांड वगैरे केलं ना, सिल्वरमध्ये ते स्वतः शॉर्ट होते. त्यांनी एक्झिट प्लॅन करण्यासाठी खाली तर नाही नेऊ शकत, वर्षा लेवलला जाऊन सेलिंग केलं आणि असली काही थोवाडीत मारली ना राजांनो. जे बुल्स हायर लेवलला सिल्वर बाय केले, अक्षरशः पोर्टफोलिओ साफ झालेत त्यांचे डेरिव्हेटिव्ह मधल्या पोझिशनला. सध्या निफ्टी 30,000ला जाईल का नाही त्याचा थोडासा अंदाज घ्यायचा प्रयत्न करू. नेक्स्ट वीकमध्ये आहे काय मंथली एक्सपायरी, निफ्टीची मंथली एक्सपायरी, बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी. आता परत रडगाणं तुंतून वाजायला स्टार्ट होईल. जीपी मॉर्गनचं टार्गेट आलंय ना, एफआयज त्यांच्या शॉर्ट कव्हर करतील, करणारच पडेगा भाई. चला आपण आता कालच्या पोझिशन जर पाहिल्या ना डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये, तर एफआयच्या अजूनही 1,93,000 पोझिशन आहे. प्राइस ॲक्शनला जर थोडंसं जाऊन ॲनालिसिस करायचा प्रयत्न केला, डील झालं. त्या दिवशी जी मारुबुजू सारखी कॅन्डल बनली ना, अजून तिचा हाय पण तुटला नाही. तो हाय जेव्हा तुटेल ना तेव्हा बोलूया 30,000 वगैरे जाईल आत्ता. आणि तो हाय तुटण्यासाठी ॲटलिस्ट मी अजूनही मानतो की ह्या ज्या डेरिव्हेटिव्ह मधले पोझिशन्स आहे ना, त्या त्यांच्या शॉर्ट कव्हर झाल्या पाहिजेत. त्या अजून झालेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे ही न्यूज आहे. मला बिलकुल या स्पेक्युलेटिव्ह न्यूजवरती विश्वास नाही ठेवायचा. आता हे जे जेपी मॉर्गन आहे काय हो, रेटिंग एजन्सी आहे आपल्यासाठी. एफआयआयज आहेत, मार्केटमध्ये पैसा गुंतवतात आणि यांना हवी काय, यांना हवी लिक्विडिटी. तुम्ही जर डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये पाहिले, तुम्ही पण न्यूज ऐकली असेल पाठीमागच्या बऱ्याच काही दिवसापासून, डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमधल्या ॲक्टिव्हिटी झाल्यात कमी, डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये व्हॉल्यूम झालाय कमी. क्लायंटच्या पोझिशन्स पाहिलं तर 1,48,000. पुढे यार 2-3 महिन्यापूर्वी 2.5 लाख, 2.25 लाखाच्या आसपास क्लायंटच्या पोझिशन्स बनत होत्या. आता यांना हवी काय, यांना हवी लिक्विडिटी, यांना हवेत बकरे. वाईट नका वाटून घेऊ. सिल्वरमध्ये अनुभव घेतलाय, येणाऱ्या दिवसामध्ये असा वाईट न अनुभव यावा म्हणून मी तुम्हाला ऑलरेडी वॉर्न करतोय. जर समजा असा काही ट्रॅप वगैरे असेल ना, मी म्हणत नाही मार्केट एकदा वरती जाईल हो. त्यांच्या न्यूज सेंटिमेंटनं आपले टीव्हीवाले भरपूर हवा भरतील फुग्यामध्ये. मार्केट अजून वरती जाईल आणि मार्केट अजून वरती जाऊन फक्त आपल्याला मुंडीच्या काट्यावरती सोडू नये बाबांनी, एवढीच अपेक्षा. चला आपल्याला आपल्या लेवलला ट्रेड करायचंय. सांगायचं होतं की सिल्वरवाल्यांनी अनुभव घेतलाय जेपी मॉर्गनचा, तुम्हालाही घ्यायचा असेल तर नक्की घ्या. आपापल्या लेवलला ट्रेड करा. प्रत्येक स्टॉकमध्ये भली कोणती तुमची लॉंग असून द्या, शॉर्ट पोझिशन असून द्या, स्टॉप लॉस इज मोस्टली इम्पॉर्टंट. आणि आपला स्टॉप लॉस हवा आहे कसा माहिती आहे का, अकॉर्डिंग टू मार्केट स्ट्रक्चर. तुम्हाला काय वाटतो, मला काय वाटतं, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. आपला स्टॉप लॉस जर हिट झाला तर माझ्या आता टाइम फ्रेमचा ट्रेंड चेंज झाला, मला माझ्या ट्रेडमधनं एक्झिट करायचं. नो एनी फर्दर मोर गेसिंग, नो एनी वेटिंग. चला डेली टाइम फ्रेमला टोटल साईडवेज मार्केट आहे. डील नंतर एक 20 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास एक सपोर्ट घेतला असे कॅन्डल दिसते. कालची कॅन्डल बुलिश एंगल्फिंग कॅन्डल होती आणि आज तिला फॉलोअप थोडंसं बाईंग भेटलंय असं पिक्चर आपल्याला दिसतंय. जर आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहायचं बोललं तर आवरली टाइम फ्रेमवरती एक इम्पॉर्टंट सपोर्ट निफ्टीचा मी मार्क करून ठेवला 25,500. रेजिस्टन्स पॉईंट आहे 25,600. हे जे अनालिसिस आहे याला ऑप्शन चेन पण कन्फर्म करत आहे ॲज पर ऑप्शन डेटा. ऑप्शन्समध्ये काय दिसते, 25,500ला एक स्ट्रॉंगेस्ट पुट साईडला ओआय बिल्डअप झाला आहे. त्याच्यानंतर स्ट्रॉंगेस्ट कॉल साईडला 26,000च्या स्ट्राईक प्राईसला स्ट्रॉंगेस्ट ओआय बिल्डअप आहे. म्हणजे नेक्स्ट मंथली एक्सपायरीसाठी 25,500चा सपोर्ट असेल, 26,000चा रेजिस्टन्स पॉईंट असेल. अजूनही नेक्स्ट वीकच्या एक्सपायरीमध्ये 25,500 पर्यंतच्या कॉल रायटरनं पोझिशन्स क्लोज केलेल्या नाहीत, लक्षात ठेवा. तर 25,500 आणि 26,000 ह्या लेवलला आपल्याला ट्रेड करायचे. 27,000चं टार्गेट आज ना उद्या एक दिवस कधी ना कधी येणार आहे. ते कधी येईल माहीत नाही, पण ते नक्की यायच्या अगोदर आपल्याला डेरिव्हेटिव्ह डेटामध्ये दिसेल. एफआय त्यांच्या शॉर्ट कव्हर करायला स्टार्ट करतील, जे अजून बनलेलं नाहीये हे विसरून आपल्याला चालणार नाहीये. चला तर आपल्याला उद्याचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. उद्याचं जर काही डाऊनफॉल वगैरे आला तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमला आवली चार्टवरती जर आपण ट्रेड नाही करू शकत तर 15 मिनिटाच्या चार्टवरती 25,600चा एक सपोर्ट दिसतोय.
आणि रेजिस्टन्स पॉईंट तर हायर लेवलला 25,900, 26,000 वगैरे. तर डाऊनफॉल आलं 25,600 पर्यंत. ट्रेड प्लॅन समजून घ्या. लगेच कोणतेही बुलिश पोझिशन्स घ्यायचे नाही. ॲटलिस्ट 15 मिनिटाची कॅन्डल सिम्पल 20 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती गेल्यानंतर लॉंग पोझिशन्स घ्यायची. हे जे आपण आत्ता डिस्कस करतोय हे फक्त पुढच्या येणाऱ्या 1-2 दिवसाचा ट्रेड सेटअप आहे, जो आपल्याला डेटा सांगतो अकॉर्डिंग टू डेटा पॉइंट्स. बुलिश ट्रेड का प्लॅन करतोय? बिकॉज राईट नाउ इम्प्लाइड व्होलेटिलिटी इज सपोर्टिंग समवॉट सम काइंड ऑफ बुलिश मोमेंटम. पुट कॉल रेशो पहिला फेअरली 1च्या आसपास आहे, दॅट इंडिकेटिंग द साईडवेज मार्केट. बँक निफ्टीच्या ऑप्शन चेनमध्ये पाहिलं तर बँक निफ्टीच्या ऑप्शन चेन वी आर लुकिंग समथिंग बुलिश दॅन द निफ्टी, बिकॉज बँक निफ्टीमध्ये शॉर्ट कव्हरिंग झालं आपल्याला असं पिक्चर दिसतंय. अर्थात अजून पुट राईटचे मेजर पोझिशन्स बनले नाही. ॲज पर ऑप्शन डेटा 60,500चा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसतोय. 60,500 पर्यंत येऊ शकेल, बिकॉज 60,000च्या स्ट्राईक प्राईसला अजून काही कॉल रायटर आहेत, त्यांच्या पोझिशन्स आहेत. म्हणजे उद्या आपण 60,000 जरी सपोज टू बी थोडंसं मार्केट गॅप डाऊन वगैरे झालं तर 60,000च्या आसपास 60,000च्या आसपास जस्ट 1 मिनिट 61,000च्या स्ट्राईक प्राईसला 61,000च्या स्ट्राईक प्राईसला ज्या कॉलच्या राईट पोझिशन्स आहेत तर त्यांनी क्लोज नाही केलेल्या, तर कदाचित ते क्लोज करतायत का अजून परत 60,500च्या आसपास बँक निफ्टीला घेत आहे. 60,500च्या आसपास आलं तर एक लॉंग पोझिशन्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये प्लॅन करता येईल. फार काही नाही, रिस्पेक्टिव्ह टार्गेटला आपल्याला प्रॉफिट बुक करायचं इन कमिंग डेज. आय एम नॉट एक्सपेक्टिंग एनी बुलिश फर्दर मोर, म्हणजे खूप काही एक्सप्लोजिव्ह मी एक्सपेक्ट नाही करत जोपर्यंत डेटा इम्प्रूव्ह होत नाही. त्याच्यानंतर रेजिस्टन्स पॉईंट कोणता असेल? 61,700चा, की 61,700ला जो आपला डीलच्या वेळेचा टॉप होता तिथे वन्स अगेन एकदा प्रॉफिट बुकिंग भेटेल. सपोज जर गॅपअप ओपन झालं 61,700च्या आसपास, काही नाही, फ्रेश पोझिशन्स नाही बनवायचे मित्रांनो, एक वेट करायचं आहे. त्यावेळेस ॲटलिस्ट 60,900 हा एक जो रेजिस्टन्स होता त्या रेजिस्टन्सच्या आसपास फुल बॅक आलं, देन वी आर गोइंग टू प्लॅन ऑन 5 मिनिट टाइम फ्रेम. फक्त याच लेवलला शॉर्ट टर्मचे ट्रेड आहेत, बाकी नथिंग. आय एम नॉट शिफ्टिंग माय कन्क्लुजन फ्रॉम बेरिश टू बुलिश. माझं बेरिश टू साईडवेज व्ह्यू इंडायसेसवरती सेम आहे. आय एम नॉट एक्सपेक्टिंग एनी अपसाईड मेजर मुवमेंट. पाहूया डेटा कसा इम्प्रूव्ह होते, मंथली एक्सपायरी कशा पद्धतीने होते, प्लस त्यांचे शॉर्ट कव्हर करतायत का, JP मॉर्गनचा ऐकताय का, JP मॉर्गनचे हात मिळून आपल्याला मुंडेच्या घाट्यावर टाकताय. येणारे दिवसच आपल्याला पिक्चर क्लिअर आउट करतील. ओके, थँक्स फॉर वॉचिंग मी. चलो, गुड डे.